मित्रांनो, येत्या 5 मे रोजी मंगळवारी आहे संकष्टी चतुर्थी आणि याच दिवशी योगायोगाने अंगारक योगही बनत आहे. म्हणून आपण याला अंगारकी चतुर्थीही म्हणू शकतो. दर महिन्यात जी कृष्ण चतुर्थी येते तिला संकष्टी चतुर्थी म्हणतात. पण जेव्हा ही संकष्टी चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी म्हणतात. एका वर्षात अशी चतुर्थी एकदा, दोनदा, तीनदा येऊ शकते, परंतु कृष्ण चतुर्थी, संकष्टी आणि अंगारकी असा एकत्र योग आला तर तो फार महत्त्वाचा आणि पुण्याचा काळ मानला जातो. ज्या गणेश भक्तांना संकष्टी चतुर्थीचं व्रत उपवास करायचा असतो त्यांनी ते अशा एका अंगारकी चतुर्थीपासून धरावं किंवा संकल्पाप्रमाणे दर महिने ते चालू ठेवावं असं सांगितलं जातं. मग गणपती बाप्पाला प्रसन्न करण्यासाठी, अनेक संकटातून मुक्ती मिळवण्यासाठी नेमकं या दिवशी काय करावं बरं, सांगते ऐका. शास्त्रात असं म्हटलं जातं की संकष्टी चतुर्थी जेव्हा मंगळवारी येते तेव्हा तिला अंगारकी चतुर्थी असं म्हणतात. तसेच शास्त्रात असंही म्हटलं जातं की या दिवशी केलेलं व्रत हे पूर्ण वर्षाच्या 24 चतुर्थीच्या व्रता इतकं फळ देतं. म्हणजे एका दिवसाची भक्ती आणि वर्षभराचा आशीर्वाद आपल्याला मिळतो. सुवर्ण संधी आहे की नाही. मग 5 मे 2026 रोजी मंगळवारी पहाटे 5:24 चतुर्थी तिथीची सुरुवात होणार आहे आणि 6 मे 2026 रोजी बुधवारी सकाळी 7:51 ही चतुर्थी तिथी संपणार आहे. उदय तिथीनुसार 5 मे रोजीच अंगारकी चतुर्थीचा योग जुळून येत आहे. गणपती बाप्पाची पूजा करण्यासाठी या दिवशी पहाटे 5 वाजल्यापासून सकाळी 8 वाजेपर्यंत सर्वोत्तम वेळ असणार आहे. या वेळेत अमृत काळ असल्याने तुमची इच्छा आणि प्रार्थना, पूजा थेट गणपती बाप्पापर्यंत पोहोचणार आहे. म्हणून या दिवशी लवकर स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत. बाप्पाला हळदी कुंकू लावावा, अक्षता व्हाव्यात. विशेषतः गणपतीला लाल रंगाचे जास्वंदीचे फुल अर्पण करावे. 21 दुर्वांची जोडी अर्पण करावी. देवापुढे धूप दीप लावावा. त्यानंतर 108 वेळा ओम गण गणपते नमः या मंत्राचा मनोभावे जप करावा. दिवसभर देवाचे स्मरण करावे. देवापुढे देवाला आवडणारा नैवेद्य ठेवावा, जसा की मोदक, मिठाई, लाडू किंवा गोडाचा शिरा किंवा गुळ खोबऱ्याचा नैवेद्य इत्यादी तुम्ही ठेवू शकता. आता संकष्टीचा उपवास चंद्राच्या दर्शनाशिवाय अपूर्ण मानला जातो. मग चंद्र आकाशात कधी निघणार बरं, तर 5 मे 2026 रोजी रात्री 10:35 चंद्रोदयाची वेळ असणार आहे. ही वेळ 2-5 मिनिटे मागे पुढे होऊ शकते. चतुर्थीच्या रात्री चंद्राला जल आणि अक्षता वाहून अर्घ्य द्यावे आणि चंद्रदेवाला नमस्कार करून मगच उपवास सोडावा. आता या विशेष आणि महत्त्वाच्या दिवशी काय केल्याने गणपती बाप्पाची कृपा आपल्यावर होईल आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद कसा बरं मिळवायचा, चला सांगते ऐका. तर या दिवशी कमीत कमी एकदा तरी किंवा जास्तीत जास्त 11 वेळा गणपती अथर्वशीर्ष म्हणावे. हे शक्य नसेल तर गणपती अथर्वशीर्ष मोबाईलवर लावून श्रवण करावे. ऐकल्यानेही पुण्य मिळते असं म्हटलं जातं. अंगारकी आणि किंवा चतुर्थीच्या दिवशी दिवसभर ओम गण गणपते नमः या मंत्राचा जप करावा. तुम्हाला वाटलं तर सकाळी करा, दुपारी करा, संध्याकाळी करा, पण गणपती मंत्राचा जप करावा. आता अंगारकी चतुर्थीचा दिवस हा ज्योतिषशास्त्रानुसार मंगळ दोष निवारण्यासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. जर तुमच्या जन्मकुंडलीत मंगळाचे काही दोष असतील, विवाहासाठी अडचणी येत असतील किंवा जमीन जुमल्याचे वाद असतील किंवा कामात अडथळे येत असतील तर या दिवशी पुढील काही उपाय तुम्ही मनोभावे करू शकता. तर काय करायचं बरं. पहिला उपाय, या दिवशी बाप्पाला लाल चंदनाची उदी लावावी किंवा अगरबत्ती लावावी किंवा लाल चंदनाचा टिळा लावा. लाल रंग मंगळाचा आहे आणि चंदन शीतलता देते, त्यामुळे मंगळाचा उग्र स्वभाव या उपायाने शांत होतो आणि व्यक्तीच्या स्वभावातील चिडचिडेपणा, राग शांत होतो, कमी होतो. जर पत्रिकेत मंगळ दोष असेल तर रक्तचंदनाच्या माळीवर ओम गण गणपते नमः याचा 108 वेळा मंत्र म्हणावा किंवा मंगळाचा जो मंत्र आहे जो मी तुम्हाला पुढे सांगणार आहे, ओम क्रांग क्रीं क्रों स भौमाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करावा. शिवाय या दिवशी गणपतीला लाल जास्वंदाची 21 फुले शक्य असल्यास अर्पण करावी. 21 फुले नसतील तर किमान 11 फुले अर्पण करावी आणि 11ही नसतील तर ॲटलिस्ट 1 फूल तरी अर्पण करावे. अंगारकी चतुर्थीच्या दिवशी लाल मसूर डाळ आणि गुळचं दान केलं जातं, कारण ज्योतिषशास्त्रात गणपती बाप्पा हे मंगळ ग्रहाचे अधिपती आहेत, म्हणजे स्वामी आहेत. अंगारक हे मंगळ ग्रहाचेच एक नाव आहे. जेव्हा चतुर्थी तिथी मंगळवारी येते तेव्हा मंगळ ग्रहाची ऊर्जा आणि गणपती बाप्पाचा आशीर्वाद एकाच वेळी मिळतो असे म्हटले जाते. त्यामुळे कुंडलीतील मंगळाचा नकारात्मक प्रभाव कमी होण्यासाठी मदत मिळते. म्हणून अंगारकी चतुर्थीला आपण हे उपाय करून बघा. आणि हो, ज्यांच्यावर खूप कर्ज आहे त्यांनी मंगळवारी ऋणहर्ता श्री गणेश स्तोत्राचं 11 वेळा पठण करावं. यामुळे आर्थिक अडचणी दूर होऊन कर्जातून मुक्ती मिळेल. आणि जर तुमच्या कामात अडथळे येत असतील तर या दिवशी गणपतीला 21 दुर्वा आणि नैवेद्य म्हणून गुळ खोबऱ्याचा प्रसाद ठेवावा. असे केल्यास कामातील अडथळे दूर होतील आणि हो, देवाला तुमच्या मनातील इच्छा
आवर्जून सांगा. शक्य असल्यास या दिवशी व्रत करावं आणि मीठ न खाता उपवास करावा. या दिवशी शक्य असल्यास गरिबांना, गरजूंना दानधर्म करावा, अन्नदान करावे, गुळाचे पदार्थ दान करावे. या दिवशी मनात सात्विक विचार ठेवावे, कोणाचेही वाईट चिंतू नये, शिव्या देऊ नये, सात्विक व्यवहार ठेवावा. तर मंडळी, 5 मे रोजी अंगारकी चतुर्थी आहे. ही तिथी अजिबात सोडू नका. जे लोक ही चतुर्थीचं व्रत करत नाही त्यांनी निदान गणपतीची पूजा करावी, आरती करावी, मंत्र म्हणावे, गणपतीचे स्तोत्र म्हणावे. तुम्ही हा उपवास करता का? कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब करा आणि बोला गणपती बाप्पा मोरया.